श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, गोकर्णाचे रोप हे तर प्रत्येक घरात आजकाल बघायला मिळते. कुणाच्या घरी पांढऱ्या रंगाचे तर कुणाच्या घरी निळ्या रंगाचे गोकर्णीचे हे झाड आपल्याला बघायला मिळते. हे झाड दिसायला अत्यंत सुंदर आणि उपयुक्त आहे, पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात जर गोकर्णाचे रोप गोकर्णाचे झाड असेल, त्याला फुले येत असतील, तर या 3 चुका चुकून सुद्धा करू नये. गोकर्णाचे झाड माता लक्ष्मीचे रूप मानले जाते, यामुळे आपल्या घरात दारिद्र्यता येऊ शकते. हे झाड असेल तर या चुका टाळाच, नाहीतर तुम्हाला तुमच्या आयुष्यावर याचा खूपच नकारात्मक परिणाम बघायला मिळेल. मित्रांनो, गोकर्णाच्या किंवा अपराजिताचे हे 3 चुका तुमच्या जीवनात तुम्हाला पूर्णपणे मागे आणू शकतात. काही लोक या गोष्टीला खूप जास्त हलक्यात घेतात, पण हीच गोष्ट त्यांच्या अंगलट येते. लक्षात घ्या मित्रांनो, गोकर्णाचे रोपटे आपल्या दारात, आपल्या अंगणात किंवा आपल्या घरात असणे हे अत्यंत शुभ आहे. पण या 3 चुका जर केल्या तर त्या एवढ्या आपल्याला महागात पडतात की आपल्या घरात दारिद्र्यता येऊ शकते, आपलं घर भीकेला लागू शकतं. यामुळे आपल्या पतीची प्रगती थांबू शकते, मुलं मुली पूर्णपणे वाईट सवयीकडे जाऊ लागतात. आपल्या आरोग्यावर सोबत आपल्या घराच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा याचा अत्यंत नकारात्मक परिणाम होतो. मित्रांनो, जर गोकर्णाचे रोप तुमच्या घरात सुद्धा असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. एकदा वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघा. बरेच लोक काय करतात, त्यांना वास्तुशास्त्र अशा गोष्टीवरती विश्वास नसतो, पण कालांतराने जेव्हा त्यांचं नुकसान व्हायला लागतं, काहीही करून कितीही मेहनत घेऊन त्यांना योग्य ते प्रगती, योग्य ते फायदा बघायला मिळत नाही, तेव्हा त्यांचा पूर्णपणे मग वळण या वास्तुशास्त्राकडे जातं आणि त्यानंतर त्यांना कळतं की ते किती मोठी चूक करत होते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात जर गोकर्णाचे रोप असेल ना, तर या 3 चुका आत्ताच टाळा. काही लोक या व्हिडिओला कंटाळत असतील, त्यांना वाटत असेल की हे काय फालतूपणा चाललाय, पण मित्रांनो, जर गोकर्णाचे रोप असेल ना, तर या 3 चुका प्रत्येकाने टाळल्याच पाहिजे. कारण या 3 चुका एवढ्या जबरदस्त आपल्याला धोका देतील, म्हणजे एवढ्या जबरदस्त आपल्याला ह्या खाली उडतील की आपण आयुष्यात पुढे प्रगती करू शकणार नाही. यामुळे आपलं घर बरबातीला लागू शकतं. त्यामुळे गोकर्णाचं रोप असेल ना, तर या 3 चुका नक्की टाळा. मित्रांनो, शास्त्रानुसार निळ्या रंगाचा गोकर्णीचं फूल जर आपल्या घरात अंगणात वाढत असेल ना, तर हे सुख आणि शांतीचं प्रतीक आहे. पण वास्तुशास्त्रानुसार या निळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या गोकर्णीच्या फुलं असताना या 3 चुका अजिबात करू नये. यामुळे आपल्याला याचे जेवढे चांगले फायदे व्हायचे त्यापेक्षा अधिक आपल्याला याचे वाईट परिणाम बघायला मिळतील. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात असलेली प्रत्येक गोष्ट हे आपल्यासाठी फायद्याची किंवा तोट्याची असू शकते. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात लावलेलं प्रत्येक झाड, प्रत्येक रोप हे सुद्धा आपल्यासाठी सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेचं परिवहन करत असतात. बघा, आपल्या घरात बऱ्याच वेळेला अशी आपण झाडे लावतो, अशी वनस्पती लावतो, त्यामुळे आपल्याला थेट त्याचा परिणाम बघायला मिळतो. वास्तुशास्त्रानुसार जे घरातील वनस्पती किंवा रोपटे आहेत, त्यांचा थेट आपल्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा परिणाम होत असतो. आणि या वनस्पतीमधलेच एक वनस्पती किंवा रोपटं म्हणा, ते म्हणजे गोकर्ण. गोकर्णाचा वापर महादेवाची, माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची पूजा करण्यात केला जातो. या रोपाचे तशी तर खूप जास्त फायदेच आहेत. हे जेव्हा घरात असते तेव्हा घरात शांतता, सुख आणि समृद्धी असण्याचा संकेत देते. याचा आपल्याला सकारात्मक फायदा बघायला मिळतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार घरात जर गोकर्णाचे रोप असेल तर त्याचे योग्य ठिकाणी, योग्य दिशेला त्याचे ते रोप असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार जर याची दिशा जरी चुकली ना, तरी आपल्याला आपली झोप खराब होणे किंवा विशिष्ट प्रकारच्या अडचणी येणे, आपल्या आयुष्यात जे काम होतं त्याच्यात अडचणी येणे, अशा अनेक प्रकारच्या समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. आणि बरेच लोक यातील अनेक चुका करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप अडचणी, समस्या येत आहेत. बघा, त्यामधील सर्वात पहिली चूक मित्रांनो, आपण पहिली चूक जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या या ASA मराठी यूट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल ना, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या शेजाऱ्यांच्या किंवा नातेवाईकांच्या किंवा मित्रमैत्रिणींच्या घरी गोकर्णीचं झाड असेल, रोपटं असेल, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बघा, यामधील जी पहिली चूक आहे ती म्हणजे ज्यांच्या घरात हे गोकर्णाचं झाड असतं किंवा निळ्या किंवा पांढऱ्या रोपट्याचं, ते खूप जास्त दिसायला सुंदर असतं. काही लोक त्याला एवढे मनमोहित होतात की ते त्यांना आपल्या राहत्या घरात, म्हणजे जे बेडरूम असते
हॉल असते, काही लोक त्याला चक्क बेडरूममध्ये ठेवतात किंवा बेडरूमच्या आजूबाजूला ठेवतात, कारण हे सुंदर दिसतं म्हणून. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, गोकर्णाचं रोपटं पांढरं असो किंवा निळं असो, ते चुकून सुद्धा आपल्या बेडरूममध्ये ठेवायचं नसतं किंवा बेडरूमच्या जवळपास सुद्धा ठेवायचं नसतं, कारण याने आपल्याला फक्त नकारात्मक ऊर्जा बघायला मिळते. मित्रांनो, आता बघा दुसरं नंबरची चूक. बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरात आपण गोकर्णीचे रोप आणतो, आपण कुठून तरी घेऊन येतो किंवा कुठलेही रोप तोडून आणतो, पण विषय होतो असा की ते रोप कधी कधी सुकून जातं किंवा कधी कधी आपल्या घरात गोकर्णीचं सुकलेलं रोप असून राहतं. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, ते सुकलेलं रोपटं आपल्या घरात चुकून सुद्धा ठेवायचं नाही, ते लवकरात लवकर काढून टाकायचं, कारण हे आपल्याला नकारात्मक परिणाम देतात. मित्रांनो, गोकर्णीचे सुकलेले रोप अजिबात आपल्या घरात ठेवायचे नसतात, ते आपल्या घरातून बाहेर काढून टाकायचे असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तेच रोप जर आपल्या अंगणात असेल किंवा घरात कुठेही असेल, फक्त आपल्या बेडरूम जवळ नको, आणि ते रोप जर बहरलेले फुललेले असेल, त्याला गोकर्णीचे फुलं येत असतील, त्याला हिरवेगार पानं असतील ना, तर हे आपल्यासाठी खूप चांगलं लक्षण मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक वातावरण तर राहतं, सोबत यामुळे आपल्याला धनलक्ष्मी प्राप्ती होण्याची संकेत सुद्धा दिला जातो. जर गोकर्णाचं रूप घरात हिरवे पाणी बहरलेले आणि फुले येत असलेले असेल ना, तर वास्तुशास्त्रानुसार हे रोप खूप शुभ मानलं जातं, आणि याचा असा संकेत मानला जातो की आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट ही खूप चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे. यानंतर जे तिसरी चूक आहे, पण अत्यंत महत्त्वाची आहे, आणि बरेच लोक याच गोष्टीला दुर्लक्ष करतात. होय मित्रांनो, जी तिसरी चूक आहे ते बऱ्याच घरात केली जाते. गोकर्णाचे झाड हे अत्यंत पवित्र झाड मानलं गेलेलं आहे. गोकर्णाच्या झाडाची जे फुलं असतात त्यांनी महादेवाची, भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची, शनिदेवाची पूजा केली जाते, त्यामुळे हे झाड अत्यंत पवित्र असं मानलं जातं. पण ही तिसरी नंबरची चूक प्रत्येक घरात केली जाते. मित्रांनो बघा, गोकर्णाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते, आणि बऱ्याच घरात असं होतं ना की काही लोक असतात जे या गोकर्णाचे झाड घरात लावतात, त्यांच्या घरात त्याचं रोपटं किंवा वनस्पती असतात, पण ते मद्यपान किंवा मांस मच्छी मटण खातात. होय मित्रांनो, घरात जर गोकर्णाचं झाड असेल तर मांस मच्छी मटण खाणे टाळावे, मद्यपान म्हणजे दारू पिणे सुद्धा टाळावे. वास्तुशास्त्रानुसार हे पूर्णपणे नकारात्मक मानले जाते. घरात गोकर्णीचे झाड असेल आणि जर अशा चुका होत असतील तर वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ असं मानलं गेलेलं आहे. शिवाय यासोबतच काही अशा छोट्या मोठ्या चुका सुद्धा आहेत, त्या बऱ्याच घरात केल्या जातात. घरात जर गोकर्णाचं झाड असेल, रोपटं असेल, तर या 3 चुकांसोबत अजून मी काही छोट्या मोठ्या चुका सांगणार आहे, त्यासुद्धा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. बघा मित्रांनो, बऱ्याच घरात असं होतं, बऱ्याच झाड किंवा वनस्पती असतात आणि रात्रीनंतर त्यांना हात लावला जातो, पण हे तुम्ही गोकर्णासोबत चुकून सुद्धा करू नका. घरात जर गोकर्णाची रोपटे असेल ना, तर रात्रीनंतर संध्याकाळी 6 नंतर त्यांच्या फुलांना किंवा पानांना चुकून सुद्धा हात लावू नका. वास्तुशास्त्रानुसार हे घरात नकारात्मकता आणते आणि घरासाठी अत्यंत अशुभ असे मानले जात असते. कारण मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जर आपण रात्रीच्या वेळी गोकर्णाच्या झाडाला, फुलांना, पानांना स्पर्श केला तर आपल्याला ना खूप जास्त त्रास होऊ शकतो. त्यासोबतच रात्रीच्या वेळी या झाडाला पाणीसुद्धा अजिबात देऊ नये. मित्रांनो, या झाडाचे काही नियम आणि काही अशा अटी असतात ज्या पाळाव्या लागतात, त्यानंतरच हे झाड आपल्याला सकारात्मक परिणाम देतो. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे व फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो, जर आपल्या घरात गोकर्णाचं रोपटं असेल तर ते चुकून सुद्धा या जागी अजिबात ठेवू नका. बाथरूमपाशी रोपटं लावू नका किंवा ठेवू नका, कारण यामुळे जे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचं जे येणं आहे ते बाधित होऊ शकतं. सोबत आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव देखील वाढू शकतो. मित्रांनो, चुकून सुद्धा या झाडाला किंवा या रोपट्याला तुम्ही तुमच्या बाथरूमच्या जवळ ठेवू नका. त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी गोष्ट आहे, हे जर या गोकर्णाच्या रोपाचे तुम्हाला तर माहितीच असणार की 2 प्रकारचे रोपटे असतात, एक निळी गोकर्ण आणि दुसरी पांढऱ्या रंगाची गोकर्ण. पण यामध्ये जर घरात निळ्या गोकर्णाचं फूल असेल, जे की सहज प्रत्येक जागी उपलब्ध होतं, यापैकी कोणतेही आपण आणू शकतो. जर ते निळ्या रंगाचं जरी असेल ना, तरी ते आपल्यासाठी अत्यंत फायद्याचंच ठरू शकते. पण मित्रांनो, पांढऱ्या रंगाचं जर भेटत असेल ना, ते सुद्धा खूप चांगलं आहे. जर तुम्हाला फक्त निळ्या रंगाचंच गोकर्ण भेटलं असेल तर हे सुद्धा काही वाईट नाही, याला तुम्ही आपल्या घरात लावू शकता. पण लावताना मी जे तुम्हाला सुरुवातीला चुका सांगितल्या की सगळ्यात पहिलं म्हणजे गोकर्णाचं झाड हे दिसायला खरंच अत्यंत सुंदर असतं, पण याला इतकं सुंदर समजून चुकून सुद्धा आपल्या बेडरूममध्ये आणायचं नसतं, कारण यामुळे आपल्याला नकारात्मक ऊर्जांचा सामना करावा लागतो.
सोबत हे जे गोकर्णाचे झाड असतात हे सुकल्यानंतर आपल्या घरात अजिबात ठेवू नये, कारण हे आपल्याला पूर्णपणे वाईट आणि अशुभ गोष्टींचे संकेत देत असतात। त्यामुळे त्याला त्वरित काढून टाका किंवा दुसरं झाड आणून लावा किंवा वनस्पती रोप आणून लावा। त्यानंतर जे गोकर्णाचे झाड आहे ते चुकून सुद्धा आपल्याला आपल्या बाथरूमपाशी ठेवायचे नाही। मित्रांनो, गोकर्णाच्या झाडाचे भलेही 2 प्रकार असू द्या, पण हे दोन्ही प्रकार अत्यंत शुभ मानले जातात। यापैकी कोणत्याही प्रकारचं झाड, कोणत्याही प्रकारचं एखादं जे झाड आहे ते तुमच्या जवळ किंवा तुमच्या घराजवळ असेल किंवा तुमच्या अंगणात असेल तरीही तुमच्या घरात याचा चांगलाच परिणाम बघायला मिळतो। फक्त रात्रीच्या वेळी या झाडाला पाणी टाकू नये आणि अजिबात याच्या पानांना किंवा फुलांना हात लावू नये। मित्रांनो, सोबत या गोकुळीच्या झाडाला काही शेंगा येतात, त्यामध्ये बिया असतात, ते घेऊन तुम्ही जेव्हा ते शेंग वाळेल तेव्हा ते बिया घेऊन तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरात टाकू शकता, कारण त्यानंतर तिथे सुद्धा याचे अजून रोपटे येतील आणि हे रोपटे तुमच्या त्या अंगणाला किंवा ज्या आजूबाजूचा परिसर आहे त्याला पूर्णपणे स्वच्छ, सोबतच दिसायला अत्यंत आकर्षक आणि सुंदर करू शकतात। मित्रांनो, याचे अनेक फायदे आहेत, भरपूर लोकांना हे फायदे माहिती आहेत। सोबत याचे आरोग्यावर सुद्धा चांगले परिणाम मिळू शकतात। जर कोणाला खोकला, सर्दी, ताप येत असेल तर त्यावेळेला तुम्ही गोकर्णाच्या फुलांचा किंवा पानांचा एक विशिष्ट चहा बनवला जातो, ते देखील तुम्ही बनवून पिऊ शकता। पण त्यासाठी सुद्धा एक योग्य पद्धतीने केलेले चहा पाहिजे, असं डायरेक्ट काहीही जमत नाही। जर तुम्हाला त्या व्यतिरिक्त त्यासोबतचा व्हिडिओ जर हवा असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आम्ही त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवू। मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा। ASA मराठी यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, नमस्कार।